आहे ना, मी बऱ्याच जणांचं बघितलंय. ते ज्यांच्यासोबत राहतात, त्यांच्यासोबत खातात, त्यांच्या जीवावर जगतात आणि नंतर त्यांची जरा काही अनबन झाली, काय तनतन झाली की काय करायचे की त्यांच्या नावाने बदनामी करायची. मग त्यांचे मित्रपरिवार असो, त्यांचा परिवार असो किंवा त्यांचे नातेवाईक असो की अजून कुणी असो, सगळीकडे त्यांची बदनामी करत फिरतात. आणि मग त्यांची इच्छा पण असते की इतकी बदनामी करूनसुद्धा आपल्याला परत त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि मग त्या समजा एक्सेप्ट केलं किंवा मग नाही केलं तो पुढचा प्रश्न झाला. पण तुम्ही आधी एवढं लक्षात घ्या, ज्या माणसाची तुम्ही बदनामी करता, ज्या माणसाची चार चौघात तुम्ही इज्जत काढता आणि परत तुमची स्वतःची इच्छा असते की त्या माणसाने आपल्याला एक्सेप्ट केलं पाहिजे, त्या माणसाने आपल्याशी मैत्री केली पाहिजे, आपल्यासोबत राहिलं पाहिजे, तर ते कसं शक्य आहे? कारण की कसं असतं ना, असं म्हणतात की एकदा जर ते झाड जळालं, मग नंतर जळालेल्या झाडाला पाणी घालून ते परत जसंच्या तसं होत नाही. कारण की तुम्ही जरी कितीही प्रयत्न केलात तर तुम्ही त्या माणसाच्या मनात पहिल्यासारखं कधीच राहणार नाही, कधीच नाही. आणि मग काय होतं की त्यांची इच्छा असते ते आणि सर्वांना दाखवतात पण की आम्ही असं आहे, आम्ही तसं आहे, आम्ही एकत्र. अहो, अख्ख्या जगाला माहिती पडलेलं असतं की तुमची लायकी काय आहे. आणि जरी त्या माणसाने तुम्हाला एक्सेप्ट केलं, चला खूप प्रेशर आहे किंवा मग काहीतरी खूप म्हणजे नाही का त्याला काहीतरी अडचण आहे आणि त्याने तुम्हाला एक्सेप्ट केलं, तरी तुमची जी जागा आहे ना ती चपलाकडे असते. त्याच्या घरातला कचरा म्हणून तो तुम्हाला घरात घेतो आणि ठेवतो. किंवा मग आपण एखादा फेकलेला झाडू असतो की नाही, वापरून टाकलेला झाडू, राहू दे कधीतरी येईल उपयोगाला म्हणून आपण टाकलेला असतो, तशाच झाडूची जी लायकी असते ना ती तुमची लायकी होते. त्यामुळे एखाद्या माणसाला बदनाम करायच्या अगोदर किंवा त्याला काहीतरी बोलण्याच्या अगोदर हा विचार करायचा की आपल्याला परत त्याच्याकडे जायचं आहे का नाही. कारण की तो असा सहजासहजी कोणाला एक्सेप्ट करत नसतो. आणि तो त्यांनी म्हणजे काय आहे, एकदा माणूस मनातून उतरलं, एकदा विश्वास माणसाचा उडाला की त्याला माहिती ही व्यक्ती परत आपल्या घरात येऊन काय करणार, घाणच करणार. त्यामुळे तो त्या व्यक्तीला परत त्याच्या आयुष्यात, त्याच्या घरात घेत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीची बदनामी करायच्या अगोदर तुम्ही हा विचार केला पाहिजे की आपण जी बदनामी करतोय ती योग्य आहे का योग्य आहे. आणि आपल्याला जर त्या व्यक्तीकडे परत जायचं आहे तर आपण कितपत त्याची बदनामी केली पाहिजे. त्यामुळे मी प्रत्येकाला म्हणेन, कुठलंही पाऊल उचलताना किंवा कुणालाही समोरच्याला बोलताना चार चौघांचा विचार करा. चार चौघात त्याचा अपमान होईल असं बोलू नका. ठीक आहे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात, मित्रमैत्रिणी असू देत किंवा मग घरचे प्रॉब्लेम असू देत किंवा मग बाहेरचे प्रॉब्लेम असू देत. मित्रमैत्रिणींचे जसं मी तुम्हाला म्हटलं, मित्र असतील तर त्याला चार चौघात बोलू नका कधी. मैत्रीण मित्र असेल तर त्यांनीही एकमेकांना चार चौघात बोलू नये, त्याचा अपमान करू नये किंवा त्यांना टोमणे देऊ नये किंवा मग त्याची बदनामी करू नये. जर तो व्यक्ती तुम्हाला पुन्हा हवा आहे तर हे सगळं करा. तिथे आई वडील असू देत, बहीण भाऊ असू देत, कुणीही असू दे, चार चौघात बोलू नका. काय बोलायचं असेल तर एकट्यामध्ये बोला. कारण की पुन्हा त्याच्याकडे जाणं ही अपेक्षा म्हणजे आपल्याला कचरा समजणार समोरचा, एवढं लक्षात ठेवायचं. आपल्याला चपलाचीच लायकी, आपली लायकी त्यावेळेस काय असते, आपण जर एखाद्याला दुखावलं की आपली लायकी काय असते नंतर त्याच्या मनात तर आपण नसतोच. मग तो जरी खूप बर्डन खाली किंवा त्याला काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तुम्हाला एक्सेप्ट जरी केलं तर तुमची लायकी चपलाकडे, चपलाची लायकी असते. त्यामुळे आपली लायकी काय आहे ही लोकांना दाखवण्यापेक्षा आपण आपल्या मर्यादेत राहा आणि कधी कोणाला वाईट बोलू नका.
आणि वाईट बोललात तरी एकट्यामध्ये बोला. का तर बाबा ठीक आहे, चला त्याला वाटेल की कसं आहे, चार चौघात बोललं, चार चौघात बदनामी केली, त्याच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, त्याच्या परिवारामध्ये किंवा त्याच्या जे अजून कोण असतील त्यांच्यामध्ये, तर तो व्यक्ती खूप दुखावला जातो. आणि जर तो दुखावला गेला तर पुन्हा तो तुमचं तोंडही बघत नाही. हेही लक्षात ठेवायचं. काय बरोबर ना?